नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। काल दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी दिलेली तक्रारींची दखल नाही, कारवाईचा पत्ता नाही। शेख सईदचा प्रशासनाला ऑगस्ट 14 पासून उपोषणचा इशारा। जळगाव जामोद वारंवार लेखी तक्रारी करूनही संबंधित प्रकरणांमध्ये ठोस चौकशी अथवा कारवाई होत नसल्याचा आरोप करत राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। तक्रारींची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी ते दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणास बसणार आहेत। शेख सईद यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना दिनांक ऑगस्ट 10 रोजी दिलेल्या उपोषण अर्जात याबाबत माहिती दिली आहे। यापूर्वी दिनांक मे 30 रोजी गृहमंत्री व आदिवासी विकास मंत्री, दिनांक जून 22 रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा, दिनांक 6 जुलै रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर तसेच दिनांक जुलै 22 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक व जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांकडे लेखी तक्रारी केल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले आहे। मात्र तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप शेख सईद यांनी केला आहे। संबंधित तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती नेमावी, दोषींवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी तसेच यापूर्वी सादर केलेल्या अर्जांमधील मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे। वारंवार प्रशासनाचे दरवाजे ठोठावूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने अखेर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे शेख सईद यांनी स्पष्ट केले। त्यानुसार ऑगस्ट 14 रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण करण्यात येणार असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील, असा इशाराही त्यांनी अर्जातून दिला आहे। त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे जळगाव जामोदच्या प्रशासनासमोर आता तक्रारींवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान या उपोषण अर्जाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पोलीस महासंचालक, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार तसेच जळगाव जामोद पोलीस ठाणे व नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे।